क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर खाद्यप्रेमींचं मनापासून स्वागत। लहान मुलांना शाळेला डब्यातला छोट्या भुकेसाठी काय बनवायचं असा जर प्रश्न असेल तर आज त्यांच्यासाठीच खास ही रेसिपी आहे। त्यासाठी तीळ स्वच्छ करून घेतलेत। हे 200 ग्रॅम तीळ आहेत। एक कढईमध्ये छान तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचे। क्रिस्पी कुरकुरीत तीळ भाजले की याचे लाडू खूप छान लागतात। मुलांना किंवा ऑफिस ज्या वर्किंग वुमन असतात त्यांच्यासाठी सुद्धा तीळ खूप फायदेशीर असतात। आपल्या शरीराला वाढत्या वयाबरोबर कॅल्शियमची गरज असते आणि तीळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीराची कॅल्शियम आपली कमतरता भरून निघते। आणि डब्यामध्ये छोट्याशा डबीमध्ये सुद्धा एक दोन छोटे छोटे लाडू आपण जर ठेवले तर छोट्या भुकेसाठी अतिशय उपयुक्त असतात। आता हे छान आपले तीळ लाल बुंद होईपर्यंत आपण भाजून घेतलेत। आता कढई स्वच्छ करून घ्यायची आहे आणि याच्यामध्येच आपण आता गूळ घालणार आहोत। कढई पुसताना कॉटनचा कपडा वापरला होता। आता तिळाचं जेवढं मेजरमेंट होतं त्याच मेजरमेंटने आपण गूळ घेतलाय। आपण कढईमध्ये गूळ घातलाय, गॅस कमी केलेला आहे आणि गूळ घालताना व्यवस्थित आपण किसून गूळ घेतला होता आणि यामध्ये आपण पाण्याचा वापर करणार नाहीये, त्यामुळे कमी गॅसवरच आपल्याला गूळ हा मेल्ट करून घ्यायचा आहे। आता गूळ आपला मेल्ट झाल्यानंतर आपण याच्यामध्ये 1 चमचा तूप घातलंय। तुपामुळे गूळ कढईला चिकटणार नाही आणि कंटिन्यू आपल्याला हलवायचे, कारण आपण याच्यामध्ये पाणी बिलकुल घातलेलं नसल्यामुळे गूळ करपण्याची शक्यता असते। त्यामुळे आपल्याला ही प्रोसेस कंटिन्यू करायची आहे। आता साईड बाय साईड आपण लगेच ताटाला तूप पण लावून घेतलेलं आहे। अशा पद्धतीनं आपण जेव्हा पूर्ण व्यवस्थित मेल्ट झाला आणि हलका झाला की आपण याच्यामध्ये 1 चिमूट सोड्याचा वापर केलाय। सोडा घातल्यामुळे काय फायदा होत असेल तर सोडा जेव्हा आपण घालतो फ्रूट सॉल्ट तेव्हा गूळ खूप हलका होतो आणि आपण लाडू किंवा चिक्की जेव्हा बनवतो तेव्हा ती टाळूला चिकटत नाही। हा अतिशय महत्त्वाचा फायदा फ्रूट सॉल्ट घातल्यामुळे होतो। तुम्हाला नसेल घालायचं तुम्ही नाही घातला तरी पण चालेल। अशा पद्धतीनं सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे। आपलं हे पीठ चमच्याला हलवताना लक्षात येतं अतिशय हलकं झालेलं आहे आणि व्यवस्थित सर्व तीळ आणि गूळ छान मिक्स करून घ्यायचे। ही प्रोसेस कंटिन्यू करायची आहे, न थांबता करायची ही प्रोसेस, नाहीतर थांबले तर सगळं गोळा घट्ट आणि दगडासारखा होईल। अशा पद्धतीनं सर्व मिश्रण चमच्याचं लागलेलं सुद्धा काढून घ्यायचे आणि एक सगळा गोळा एकत्र करून आता आपण हे ताटामध्ये ओतून घेणार आहोत। जर जास्ती क्वांटिटीमध्ये लाडू करणार असाल तर अर्धाच भाग काढायचा आहे आणि अर्धा भाग पातेल्यामध्येच ठेवायचा आहे, म्हणजे लाडू करताना जास्ती घाई होणार नाही। आता आपण थोडे क्वांटिटीत आपण घेतलेलं असल्यामुळे आपण सर्व मिश्रण ताटात ओतले आणि अशा पद्धतीने सर्व भाग वेगवेगळे करून घेतले चमच्याने आणि आता पटापट आपण असे लाडू वळवून घेणार आहोत। हे गरम गरम लाडू वळले तर छान वळले जातात आणि हे जर मिश्रण थंड झालं काही कारणावरून तर करताना तर परत तुम्ही हे मिश्रण कढईमध्ये घालायचे आणि 2 मिनिटासाठी कढई गरम करून घ्यायची आणि परत ताटामध्ये ओतून आपण अशा पद्धतीने ह्याचे लाडू तयार करू शकतो। हाडांची झीज भरून काढण्यासाठी महागडे व्हिटॅमिन आणि कॅल्शियमच्या गोळ्या खाण्यापेक्षा एक रेग्युलर छोटासा लाडू खाल्ला तर आपल्याला अतिशय फायदा होतो। रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।